नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोडेवर आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आपला आजचा झालेला भाग 2चा प्रश्न पेपर, त्याचं उत्तर आपण पाहू. त्याचं उत्तर जर पाहिलं तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक बी. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर होतं इथं पर्याय क्रमांक सी होतं 1 सेंटीमीटर. तिसऱ्या प्रश्नाचं खालील हा बिंदू एक्स अक्षावर आरंभ बिंदू उजवीकडे आहे, त्याचं बी उत्तर होतं 0 आणि 2. त्याच्यानंतर आपण पुढचं बघितलं, चौथ्या प्रश्नाची रिकामी जागी होती पर्याय क्रमांक सी. त्याच्यानंतर आपल्याला उत्तर काढायचं होतं. याच्यानंतर डिटेलमध्ये आपण सर्व प्रश्नाची उत्तर पाहणारच आहे. त्याच्यामुळे व्हिडिओला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. याचं उत्तर होतं 9 आणि 9-25 होतं. ठीक आहे, 9-25. त्याच्यानंतर याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2 10 सेंटीमीटर होतं. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 2च म्हणतो इथं साईड बाजू बरोबर काय होतं, बाजू बरोबर 10 सेमी याचं उत्तर होतं. त्याच्यानंतर इथं जर आपण पाहिलं उत्तर, याचं 290 उत्तर येईल. ठीक आहे, 290. इथे याचं उत्तर 360मधून आपण 70 वजा केले तर 290 अंश याचं उत्तर आलं असतं. याचा रेषेचा छड 1 आहे. याच्या डिटेलमध्ये आपण उत्तर पाहणारच आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ येणारे पाहत चला. त्याच्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाचं उत्तर काढायचं होतं. तर ह्या प्रश्नाचं उत्तर मी आता पटापट उत्तर सांगणार आहे. नंतर मी डिटेलमध्ये ह्या सर्वांची उत्तरं करून दाखवणारच आहे. इथे आपलं उत्तर आलं असतं PQ. इथं 3.6 आलं असतं. इथं 10 लिहायचे होते. इथं 3.6 लिहायचे होतं. इथं PQ लिहायचं होतं आणि उत्तर आपलं 6 आलं असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं सेक स्क्वेअर थिटा लिहायचं होतं. इथं आपल्याला 25/7चा वर्ग लिहायचा होता. इथं वर्ग आहे म्हणून वर्ग लिहायचा. इथे 1 लिहायचं होतं. उत्तर आलं असतं 24/7. ठीक आहे, याचा वर्गमूळ घ्यायचे होते. त्याच्यानंतर पुढचं आपल्याला इथे लिहायचे होते 7चा वर्ग, आपण 49 लिहायचा होता. इथं आपल्याला ह्या छायांकित भागाचं क्षेत्रफळ ABCD हा आपला चौरस आहे. तर चौकोन एरिया ऑफ चौकोन ABCD असं लिहायचं होतं. आणि इथं लिहायचं होतं त्रिकोण चे क्षेत्र DAXC लिहायचं होतं. म्हणजे याचं उत्तर आलं असतं तुमचं 10.5. इथे जर उत्तर पाहिलं असतं तर याचं उत्तर 22.4 आलं असतं. किती आलं असतं, 22.4. याच्या डिटेलमध्ये आपण उत्तर नंतर पाहणारच आहोत. त्याच्यानंतर इथे पुढचा प्रश्न आहे. इथे जे RSचं उत्तर आलं असतं 6 आणि STचं उत्तर आलं असतं 6 वर्गमुळात 3 उत्तर होतं. चला, डिटेलमध्ये मी सांगितल्याप्रमाणे नंतर डिटेलमध्ये उत्तर पाहणारच आहोत. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर आपल्याला इथं DNची किंमत आली असती 7.5. आपल्याला काही सिद्धता करायची आहेत, त्यानंतर करू. तिथे उत्तर होतं 8 आणि 13 उत्तर होते याचं. त्याच्यानंतर आपल्याला कृती पूर्ण करायची होती. इथं कृतीमध्ये आपल्याला उत्तर आलं, इथे 2 आलं असतं, इथं 3 आलं असतं. सो AX किती आहे, AX 3 आहे ॲक्च्युली आणि हे 2 आहे. तर इथे पहिल्या याच्यात 3 लिहायचं होतं, दुसऱ्या याच्यात इथं 2 लिहायचं होतं. इथं उत्तर आला 3 आणि 2 5 राहिलं असतं. हे बाकसोटी आली असती, बाकसोटी. इथं आपल्याला उत्तरामध्ये लिहायचं होतं 2 लिहायचे होते इथे. त्याच्यानंतर ह्या दोघांचा गुणाकार 5×9 आणि बरोबर AC × 2 करायचं होतं. हे 45/2. तर मग उत्तर आलं असतं 22.5. इथं उत्तर होतं 22.5 उत्तर होतं. त्याच्यानंतर इथे जी बाजू आपल्याला कृती पूर्ण करायची होती, इथे हे 45 डिग्री आलं असतं. त्याच्यानंतर इथे आलं असतं वर्गमुळात 1/√2, 1/√2. इथं वर्गमुळात 8, इथं वर्गमुळात 2 आणि उत्तर इथं आलं असतं 2. ठीक आहे, बाकीचे सर्व उत्तर मी सांगणारच आहे. इथे आकृती काढायची होती. इथे ही आकृती आली असते तुमची
अशी आकृती काढायची होती. इथून 5.7चं अंतर घ्यायचं होतं. हे इथं असं मधात छेदल्या गेलं असतं. नंतर इथून आपण असं मार्किंग करायची होती आणि नंतर ही स्पर्शिका तुमची अशा पद्धतीने आली असते. ठीक आहे. मग नाव द्यायचे होते ABCD. तुम्हाला काय नाव द्यायचं द्या. हे बिंदू P होता, त्याच्यामुळे इथं बिंदू O केंद्र, इथं O केंद्र आणि P बिंदू इथं P पाहिजे होते. त्याच्यानंतर इथं AB नाव काहीतरी द्या तुम्ही. उत्तर झालं असतं. त्याचा पुढचा प्रश्न पाहू. ह्या बाकी प्रश्नाचे उत्तर आपण डिटेलमध्ये आपल्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहूतात. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले येणारे व्हिडिओ पाहत चला. ठीक आहे. अशा प्रकारे आपण सर्व प्रश्नाची उत्तरे आपण डिटेलमध्ये पाहिलेली आहे. ठीक आहे. तर व्हिडिओला लाईक करा, नक्कीच लाईक करसाल तुम्ही सर्व आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.